बदलत्या वातावरणाचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो। पावसाळ्यामध्ये आपल्या शरीराची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं। विशेषतः पावसाळ्यात ताप, सर्दी, खोकला तसंच मलेरिया, डेंग्यू, त्वचेच्या ॲलर्जीसारखे आजार उद्भवतात। त्यामुळे जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा आता सतर्क झाली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये केलेल्या सर्व्हेनुसार जानेवारी ते मे अखेर हातकणंगले, पन्हाळा, शिरोळ आणि कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याचं निदर्शनाला आलंय। जानेवारी ते मे अखेर या कालावधीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 49 रुग्ण डेंग्यूचे आढळून आलेत, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी संजय रणवीर यांनी दिली। आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वे करणं, आरोग्याबाबतीत माहिती घेण्याचं काम सुरू आहे। आपल्या आजूबाजूला डेंग्यू आणि मलेरिया असे आजार फैलावणारे डास होणार नाहीत, यासाठी नागरिकांनी स्वतःहून काळजी घेण्याचं आवाहन अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय रणवीर यांनी केलंय। हे दिवसा चावणारे डास असल्यामुळे आपल्याला लक्षात पण येणार नाही आपल्याला, मग त्यामुळे याच्यामध्ये वैयक्तिक प्रोटेक्टिव्ह मेजरमध्ये पूर्ण बाहेरचे कपडे घालणं, डास न चावू देणं अंगावर, तर हे एक आहे। मॉस्किटो रिपेलंट वापरणं, रात्रीला नेट वापरणं, तर ह्या गोष्टी पण आपण पाळणं गरजेचं आहे। शिवाय आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एखादं घर बंद असेल तर त्या बंद घरामध्ये जर पाणी असले कुठेतरी बादलीमध्ये राहतच, तर हे जर राहिलं तर पूर्ण गावाला ते डास तो मॉस्किटो तो पूर्ण आजार पसरू शकतो। त्यामुळे हे आपल्याला सगळ्यांना मिळून काळजी घ्यायला लागेल की कुठेही असं पाण्याचे कंटेनर वगैरे, रिकामे टायर, स्क्रॅपचे सामान किंवा आडबूड सामान किंवा ओव्हर टँक किंवा अंडर टँक हे ओपन राहतील असं राहणार नाहीत, यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागेल, तरच आपण याच्यापासून डास होण्यापासून रोखू शकू। पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे पाण्याची डबकी तयार होतात, त्यामध्ये डासांची उत्पत्ती होते। या डासांनी दंश केल्यानं मलेरिया आजाराची लागण होऊ शकते। त्यामुळे आपल्या आजूबाजूला पाण्याची डबकी साठू देऊ नका, असं आवाहन आरोग्य विभागानं केलंय। आरोग्य विभागाच्या वतीनंही प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत असल्याचं अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रणवीर यांनी सांगितलं।